आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात होतीये। 10वीची परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार आहे। सकाळचं सत्र 10:30 वाजता तर दुपारचं सत्र 2:30 वाजता सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणं आवश्यक आहे। तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी राज्य मंडळानं आवश्यक खबरदारी घेतलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देखील देण्यात आल्यात। त्याचे पालन प्रत्येक विद्यार्थ्यानं करावं असं आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केलं। दहावी परीक्षेवर 271 भरारी पथकांची नजर असणार आहे। गैरप्रकार रोखण्यासाठी बैठी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। राज्यातील 191 परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत। परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद करण्यात आलेले आहेत, तर कॉपीमुक्त परीक्षा राबवली जावी यासाठी परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरामध्ये झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर 10वी परीक्षेवर 271 भरारी पथकांची नजर असेल। गैरप्रकार रोखण्यासाठी बैठी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 10वीची परीक्षेला सुरुवात होणार आहे। या परीक्षेवर 271 भरारी पथकांची करडी नजर असणार आहे। परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी तसंच बैठी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। राज्यातील 191 परीक्षा केंद्र संवेदनशील असून त्यापैकी 42 ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यानं शिक्षक कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे। 554 केंद्रांवर अद्याप कॅमेरे बसवलेले नाहीत। मागील वर्षी 31 केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आलेली होती। परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले। पुढची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रामध्ये एप्रिलमध्ये SIR सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये एप्रिलमध्ये SIR प्रक्रिया राबवली जाणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारीचे निर्देश देण्यात आलेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं गुरुवारी 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR म्हणजेच विशेष संघन पुनरीक्षणासाठी संबंधित तयारीची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे। ही मोहीम एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे। एकदा हा टप्पा पूर्ण झाला की देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये समाविष्ट होतील।